सख्या रे भाग 137 अक्षर जो बाहेर उभा राहून त्याच्या मॉम डॅडला पाहत होता, अचानक मागे वळला आणि आपल्या खोलीकडे धावत गेला. दुसरीकडे अबीरने अक्षराच्या शरीरापासून स्वतःला वेगळं केलं आणि शॉवर घ्यायला गेला. जेव्हा तो परत आला, त्याने अक्षराला खोलीच्या बाहेर बाल्कनीमध्ये उभं पाहिलं, जी रात्रीच्या अंधारात चमकणाऱ्या मुंबई शहराकडे पाहत होती. अबीर कदाचित थांबू शकला नाही आणि आपल्या ओल्या केसांना न सुकवता तो बाल्कनीमध्ये गेला. अक्षराची बाह पकडून तिला स्वतःकडे वळवत त्याने काही न बोलता अक्षराच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. तो तिला खोलवर किस घेण्यासाठी पुढे पाऊल टाकणार होता, तेव्हाच खोलीत अक्षर धावत आला आणि अचानक म्हणाला, "डॅड, तुम्ही माझ्या मॉमला किस का करताय?" अक्षरचा आवाज ऐकताच अक्षराने अबीरला स्वतःपासून दूर केलं आणि केस कानामागे सरकवून म्हणाली, "अक्षर." अबीरने आपल्या ओठांवर हात रगडत अक्षरकडे पाहिलं आणि थोड्या रागाने म्हणाला, "मी या ओव्हर पॉझेसिव्ह मुलासोबत आणखी राहू शकत नाही. आता मला समजलं आहे की तुझी बहीण का येत नाही." असं म्हणत अबीर अक्षरच्या जवळ बसला आणि त्याचे छोटेसे हात धरून म्हणाला, "हे लिटिल गर्ल, मला माझ्या बायकोला किस करू दे, तुला बहीण हवी आहे ना?" "हो हवी." अक्षर हसला. त्यावर अबीर म्हणाला, "तर मग जा खोलीत झोप." "नाही, मी मॉमसोबत झोपणार. मला तुमच्यावर विश्वास नाही. मला माझ्या मॉमचं रक्षण करायचं आहे." "कोणापासून?" अबीरने त्याला घुरून पाहत विचारलं. "तुमच्यापासून? कारण तुम्ही माझ्या मॉमला दातांनी चावता." अक्षर एवढं म्हणताच अक्षरा लाजेने लाल झाली आणि दोघांना तिथेच सोडून खोलीत परतली. हे पाहून अक्षरसुद्धा तिच्या मागे पळाला आणि सरळ बेडवर चढून मध्येच झोपला. "मी इथेच झोपणार." अबीरने कमरेवर हात ठेवून अक्षराकडे हताश नजरेने पाहिलं. त्यावर अक्षराने नजरेला चुकवत बेडवर चढून अक्षरला गोंजारू लागली. इकडे अबीरला अजूनही अक्षराला फील करायचं होतं. तिच्यावर प्रेम करायचं होतं. त्याने आपली हतबलता लपवत अक्षरला म्हटलं, "तुला माहिती आहे का अक्षर? मुलं नेहमी एकटे झोपता आणि तुला सुद्धा बिग बॉय बनायचं आहे ना? तर तुझ्या रूममध्ये जा." अबीरच्या बोलण्यावर अक्षर काही क्षण शांत राहिला आणि मग अबीरकडे पाहत म्हणाला, "तुम्ही का एकटे झोपत नाही? तुम्ही माझ्या मॉमसोबत का झोपता? कारण तुझी मॉम माझी बायको आहे. मी तिच्याशी लग्न केलंय. तर मग मी सुद्धा मॉमशी लग्न करतो. मग मॉम माझी बायको बनेल आणि तुम्ही माझ्या रूममध्ये झोपायचं आणि मी मॉमसोबत." अक्षर तिच्या कुशीत लपकून म्हणाला. ज्यावर अबीर आणि अक्षरा दोघेही हसू लागले. पण लगेचच अबीर अक्षरला अक्षराच्या कुशीतून काढत बेडवरून खाली उतारला आणि त्याच्या कानाजवळ जाऊन काहीतरी कुजबुजला, जे अक्षराला ऐकू आलं नाही. पण अक्षर खोलीतून बाहेर जाण्यासाठी तयार झाला. दोघं बापलेक खोलीबाहेर जाताना पाहून अक्षराने विचारलं, "दोघं कुठे चाललात?" पाठ न वळवत दोघांनी एकत्र उत्तर दिलं, "इट्स अ बॉयज नाईट मॉम." "बॉयज नाईट." असं म्हणत तोंड उघडून अक्षरा खोलीत एकटीच राहिली. तिने झोपायचा प्रयत्न केला, पण वारंवार अबीरचं ते अपूर्ण किस तिच्या ओठांवर ठिणगीसारखे पेट लागलं. अबीरच्या बाजूचा रिकामा बेड पाहून तिचं हृदय जोरात धडधडू लागलं आणि ती झोपू शकली नाही. अखेर ती उठली आणि आपला फोन उचलून अबीरला मेसेज केला, "आय एम वेटिंग फॉर यू." अबीरला मेसेज केल्यानंतर ती बेडवरून उतरली आणि ड्रेसिंग रूमकडे निघाली. तिथे तिने 5 वर्षांपूर्वी मयाराने दिलेलं नाईट सूट बाहेर काढलं, जे तिने कधीच घातलं नव्हतं. अबीरच्या येण्यापूर्वी तिने ते ड्रेस घातलं, केस विंचरले आणि नाईट सूटसोबत मिळालेला बन्नी हेअरबँड घातला आणि ओठांवर हलकी गुलाबी लिपस्टिक लावली. खोलीतली लाईट कमी करत तिने फक्त नाईट लॅम्प चालू केला आणि बाल्कनीचा दरवाजा बंद करायला लागली. तेव्हाच दरवाजावर अबीरने ठोठावला आणि आत येताच तिला न पाहताच म्हणाला, "तू लाईट का कमी केली आहेस?" अबीरची चाहूल लागल्यावर अक्षराने गळा साफ करत लाईटचा स्विच चालू केला आणि म्हणाली, "ओळखा मी कोण आहे?" खोलीत लाईट लागल्यावर अबीरच्या नजरेसमोर अक्षरा स्पष्ट दिसू लागली.
तिला छोट्या गुलाबी रंगाच्या सिल्क फ्रॉकमध्ये आणि बन्नी हेअरबँडमध्ये पाहून अबीर आकर्षित होण्याऐवजी हसू लागला. जितका तो हसू आवरायचा तितकाच त्याचा हसण्याचा जोर वाढू लागला. अबीरला हसताना पाहून अक्षरा थोडी अस्वस्थ झाली आणि तिने आपला चेहरा हातांनी झाकला. मला माहित होतं मायरा मला मूर्ख बनवत होती. तिने सांगितलं होतं की सगळ्या मुलांना या ड्रेसमध्ये मुलींना बघणं आवडतं. बडबडत ती थोडी उदास होत म्हणाली, मी चेंज करून येते. आपली हसू आवरत अबीरने तिला ड्रेसिंग रूमकडे जाताना पाहून लगेच तिच्या मनगटाला धरलं. कोण म्हणालं मला हे आवडलं नाही? आय लव्ह इट. तुला आणखी काही दाखवायचं आहे का? आणखी काही? थोडी चकित अक्षराने पापण्यावर उचलल्या. ज्यावर अबीर त्याच्या खोडकरपणाने म्हणाला, एक खूनखार लांडग्यासारखं, जो एका गोंडस सशाच्या मागे लागलेला आहे. एवढं बोलून अबीरने अक्षराला आपल्या बाहुपाशात घेतलं आणि बेडवर आणलं. एक मोठा लांडगा कधीही सशाला सोडत नाही, असं म्हणत त्याने अक्षराला बेडवर ठेवलं आणि स्वतः झुकून तिच्या प्रेमात पूर्णपणे गुंतला. सकाळी अक्षरा उठली, तेव्हा तिने पाहिलं की अबीर आधीच उठला होता. त्याने एक हाताने तिला गळ्यात घेतलं होतं, तर दुसऱ्या हाताने फोनमध्ये काहीतरी करत होता. अक्षराने केवळ डोकं हलवलं, पण अबीरने ते जाणवलं आणि त्याने तिला पाहण्यासाठी आपला चेहरा तिच्याकडे वळवला. त्याने विचारलं, तू जागी झालीस का? एवढं बोलून त्याने आपला फोन बंद केला आणि अक्षराला विचारलं, तुला भूक लागली आहे का? जवाबात अक्षराने डोकं हलवलं आणि कुतूहलाने अबीरला विचारलं, काल रात्री तुम्ही अक्षरसोबत काय केलं? तो परत का आला नाही? तुम्ही त्याला काय सांगितलं? मी त्याला असं काही सांगितलं की आता तो त्याची बहीण येईपर्यंत आपल्याला डिस्टर्ब करणार नाही. अबीरच्या उत्तरावर अक्षराचं तोंड उघडच राहिलं आणि तिने अबीरच्या छातीवर मारत म्हणाली, लहान मुलांना हेच सांगतात का? आतापासून त्याच्या डोक्यात. ती इतकंच बोलू शकली की अबीरने तिच्या ओठांवर आपल्या ओठांनी हल्ला केला. काही क्षण त्या डीप किसमध्ये हरवून गेल्यावर अबीरने तिच्या श्वासांची लय सुटली तेव्हा हळूच खोडकरपणे म्हणाला, मी त्याला सांगितलं की मी आणि त्याची आई मिळून देवाकडे बहिणीसाठी प्रार्थना करू, ज्यामुळे देव खुश होऊन आपल्या घरात बाळ पाठवतील. बेशरम कुठले? अक्षराने आपल्या ओठांवरील ओलसरपणा पुसली. ते पाहून अबीरने आपल्या भुवया ताणल्या आणि अक्षराच्या वर जात ब्लँकेट डोक्यापर्यंत ओढून त्यांना पूर्णपणे झाकून टाकलं. काय करताय तुम्ही? अक्षरा ओरडली. बेशरम होतो, अबीरने उत्तर दिलं. अक्षरा हसत त्याच्याकडे बघत राहिली. आता सगळं काही शांत होतं. सकाळची कोवळी किरण खिडकीतून आत येत होती आणि त्यांचं प्रेमाला साक्ष देत होती. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? कसा वाटतोय दोघांचा रोमॅन्स? नक्की कळवा. बघूया पुढच्या भागात. त्यासाठी वाचत रहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.